नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती। तर बघा मित्रांनो, आजचा जो आपला हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच की बघा, देवाने आपल्याला जी संधी दिलेली आहे आणि यूट्यूबवरती जे आपलं यूट्यूबचं जे प्लॅटफॉर्म दिलेलं आहे आणि यावरती आपला जो सबस्क्रायबर बेस बनलेला आहे, त्यांच्यामार्फत जे आपले विद्यार्थी आहेत किंवा जे उमेदवार आहेत वेगवेगळ्या सरळ सेवा भरती देत आहेत, त्यांचे प्रश्न जे आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, एवढाच उद्देश हा जो व्हिडिओ आहे हा बनवण्याचा आहे मित्रांनो। तर बघा, यामधून आपण जे आहे राज्य लोकसेवा आयोगाची जी परीक्षा विद्यार्थी देत आहेत त्यांचे काही प्रश्न जे आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा इथे प्रयत्न करत आहोत। आणि यामागे जे आहे हा जो व्हिडिओ आहे सरकारपर्यंत सुद्धा पोहोचवावा, ही तुमच्या सर्वांकडे जी आहे एक विनंती आहे मित्रांनो। तर पहा, जर तुम्ही गांभीर्याने जर या व्हिडिओमध्ये जो आपण जो टॉपिक मांडत आहोत त्याचा जर तुम्ही विचार केला तर बघा, जी मोठी समस्या आहे विद्यार्थ्यांपुढे ते तुम्हाला त्याची जाणीव होणार। तर पहा मित्रांनो, यामध्ये जे आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राज्य लोकसेवा आयोगाने जे आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चे वेळापत्रक जे आहे शुक्रवारी जाहीर केलेले आहे आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार MPSCची परीक्षा देण्याचे ज्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी आहे, हे पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल। जे पण विद्यार्थी आहे ते म्हणजे उमेदवार राज्यसेवाची जे तयारी करत आहेत किंवा एक्झाम देत आहेत त्यांना सर्वांना हे इथे माहिती आहे मित्रांनो। परंतु केवळ जे आहे यामध्ये एकूण 205 जागांसाठी जे आहे येथे जाहिरात पडलेली आहे मित्रांनो। आणि यामधूनच जे आहे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी होत आहे। आणि प्रश्न असा आहे की 205 जागा आहेत आणि उमेदवारांची संख्या मात्र इथे लाखोमध्ये आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की सरकारची नजर जी आहे या व्हिडिओवरती पडायला पाहिजे आणि हा जो मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा येथे विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे मित्रांनो, तर त्याकडे सरकारने विचार केला पाहिजे आणि जागांमध्ये जे आहे इथे वाढ केली पाहिजे राज्य लोकसेवा आयोगाच्या। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जे पण विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देतात आणि जे तहसीलदार उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न बघतात, तर त्या पदांचा समावेश जो आहे हा या भरतीमध्ये नाहीच आहे मित्रांनो। आणि बघा, पुढे जे आहे MPSCने 3 विभागाच्या परीक्षाची जी आहे तारीख जाहीर केलेली असून 5 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत जो आहे अर्ज सादर करता येणार आहे। आणि 25 जानेवारी मध्यरात्रीपर्यंत जे आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे। तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत इथे मुदत दिलेली आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे मित्रांनो की बघा, नवा अभ्यासक्रम जो आहे हा 2025मध्ये लागू करण्याचा निर्णय जो आहे सरकारने इथे घेतलेला आहे। आणि नवा अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी MPSCने जुन्या अभ्यासक्रमाच्या आधारे जास्तीत जास्त जागांची परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती। परंतु मात्र इथे जे आहे 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केवळ 205 जागा जाहीर झाल्याची विद्यार्थ्यांना इथे हिरमेट झाले आहे मित्रांनो। आणि यामध्ये जे आहे तर बघा, जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची शेवटची संधी आहे आणि त्यामुळे MPSCने आणि सरकारने यांचा विचार करून 2000पेक्षा जास्त जागा वाढवून द्यावा व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा जी आहे मित्रांनो। येथे महेश घरबुडे जे आहेत, कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, तर बघा यांनी यांचे मत येथे मांडलेले आहे मित्रांनो। आणि बरोबर आहे, हा शेवटची संधी आहे मित्रांनो हे जो जुन्या अभ्यासक्रमावर एक्झाम जे परीक्षा उमेदवार देत आहेत त्यांच्यासाठी। तर बघा, याचा विचार जे आहे सरकारने इथे गांभीर्याने इथे करायला पाहिजे मित्रांनो आणि जागांमध्ये इथे वाढ करायला पाहिजे। आणि बघा, आणि यामध्ये जे आहे मित्रांनो जे महत्त्वाची पदं आहेत त्यांचा या भरतीमध्ये समावेशच नाही आहे। कारण बघा, MPSC जे आहे दरवर्षी 32 वर्गांसाठी जे आहे परीक्षा घेत असते आणि शुक्रवारी जे जाहिरात पडलेली आहे मित्रांनो त्यामध्ये केवळ 12 वर्गासाठी पदांचा इथे समावेश आहे। आणि जी महत्त्वाची पदे आहेत उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, हे जे पदं आहेत यामध्ये नाहीच आहेत मित्रांनो। तर बघा, तर जे आहे राज्य लोकसेवा आयोग आणि सरकारकडे फक्त एवढीच विनंती आहे की त्यांनी जो हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे याकडे इथे लक्ष द्यायला पाहिजे आणि इथे जागांमध्ये ते वाढ करायला पाहिजे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे शेवटची संधी आहे मित्रांनो। तर बघा, व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपला। धन्यवाद। व्हिडिओ थांबवत आहे येथेच।